आणि आता भाजपच्या गोटातून एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज पाहूयात। भाजपच्या कोर कमिटीची उद्या एक तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे। राज्यात अपेक्षित यश न मिळाल्याने भाजपची तातडीची बैठक आहे। देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर दुपारी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे। लोकसभा निवडणुकीच्या निकालाचं चिंतन करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आलं। आजच्या निकालावर भाजपचे नेते उद्याच बोलणार असल्याचं कळतंय, कारण भारतीय जनता पक्षाच्या वतीने महाराष्ट्र भाजपच्या वतीने कोणत्याही महत्त्वाच्या नेत्यांना अद्यापर्यंत तरी प्रतिक्रिया दिलेली नाहीये। उद्या भाजपच्या कोर कमिटीची बैठक झाल्यानंतरच हे सगळे महत्त्वाचे नेते पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे। चेतन ननावरे आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जातात, त्यांच्याकडून या कोर कमिटीच्या बैठकीचे महत्त्वाचे अपडेट घेऊयात। चेतन। निश्चितच शुभम, आज एकंदरीत ज्या प्रकारचा लोकसभा निवडणुकीचा निकाल महाराष्ट्रामध्ये पाहिलेला आहे तो नक्कीच भाजपसाठी धक्कादायक होता। शेजारी राज्यांचा जर विचार केला, मध्य प्रदेश, गुजरात या सर्व राज्यांमध्ये निर्विवाद वर्चस्व भाजपचं पाहायला मिळालं, क्वीन स्वीप द्यायला पाहिले। मात्र किमान 23 जागांचा एकंदरीत ओपिनियन पोल असतानाही भाजपला 2 आकडी अंकही या ठिकाणी गाठता आले नाही आणि मातब्बर नेते आणि मंत्रीही या ठिकाणी पराभूत झाले। नेमक्या त्यांच्या प्रभावाची कारणं काय होती, कुठल्या विधानसभेमधून ते पिछाडीवर होते आणि कुठल्या विधानसभेमध्ये आघाडीवरती होते, याचा एकंदरीत उद्या आहे तो आढावा घेतला जाईल, उहापोह केला जाईल। भाजपच्या मुख्य कार्यालयामध्ये उद्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रमुख नेत्यांची ही बैठक बोलावलेली आहे आणि या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत ते पत्रकार परिषद सुद्धा घेणार आहेत आणि एकंदरीत पत्रकारांच्या उत्तराचा सामना करणार आहेत। आज एकंदरीत दोन्ही नेत्यांनी ट्विट करत आपली भूमिका मांडलेली होती, मात्र स्पष्टीकरण पराभवासंदर्भात दिलेलं नव्हतं। उद्या कदाचित या संदर्भातील स्पष्टीकरण ही भाजपकडून दिले जाईल। शुभम। चेतन, धन्यवाद। महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहे। तर उद्या भारतीय जनता पक्षाच्या कोर कमिटीची एक महत्त्वाची बैठक होणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।